शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी. जिल्ह्यातील 1.67 लाख शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये. तर ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 17वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. वाशिममधलं पंतप्रधान पदाचे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्यासाठी त्यांनी निधीला मंजुरी दिली असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 तारखेला जमा झालेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आलेली आहे. तर जिल्ह्यातील 1,67,138 शेतकऱ्यांना या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले. दूध उत्पादकांच्या खात्यावर 3 कोटी रुपयांचा अनुदान जमा. जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे मिळणार लाभ. गंगापूर येथील शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खाजगी सहकारी दूध संघाकडील नोंदणी केलेल्या 17,969 शेतकऱ्यांना 3,14,64,000 रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 1 जून अखेर 16,273 गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये 2,86,78,680 रुपयांचा अनुदान रक्कम जमा करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गाय उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पीएम किसान सन्मान योजनेचा वितरण सोहळा. कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता वितरण ऑनलाईन सोहळा होणार आहे. तर कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हे उपस्थित राहणार आहेत. खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा. सेलू तालुक्यातील स्थिती 10-26-26 व DAP खत मिळेना. शेतकऱ्यांवर लिंकिंग खतांचा बोजा. पेरणी सुरू झाली, पीक कर्जाचं काय? तर परभणी तालुक्यातील गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती बाजूला सारत शेतकऱ्यांना यंदा मृग नक्षत्रावर बरसलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणीच्या सुरुवात केल्याची स्थिती दिसून येत आहे. तर आतापर्यंत बँकेकडून यंदाही पीक कर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकऱ्यांना उसनवारी करूनच बी बियाणे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे पेरणी सुरू झाली असली तरी बँक प्रशासनाकडून पीक कर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. तर काही वर्षापासून जिल्हा प्रशासनाने बँकेने दिलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने दिसून येत आहेत. तर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये बँक जवळपास 60% पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करीत असल्याचं अग्रणी बँकेच्या अहवालावरून दिसत आहे. तर याकडे जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया जलद करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुधाचे दर वाढणार. दूध उत्पादकांचे दूध दरामुळे होत आहेत हाल. तर दूध संकलन केंद्र मात्र मालामाल. लोकसभेला फटका तरी थांबेना. कांद्याची खेळखंडोबा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटांचा वांदा केल्यानंतर केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरूच आहे. तर सरकारी कांदा खरेदीमध्ये केवळ 10%च कांदा खरेदी. भाव स्थिरीकरण निधीतून नाफेड व NCCच्या माध्यमातून केंद्र सरकारने 5 लाख कांदा खरेदीचं लक्ष्य निर्धारित केलं होतं. मात्र या दोन्ही संस्थांच्या खरेदी कोणत्याही पारदर्शकता नाही. तर बाजार समितीमध्ये कांदा खरेदी होत नसल्याने खरेदीलाही मर्यादा आल्या आहेत. महिनाभरामध्ये या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केवळ 17,000 टन कांद्याची खरेदी झाल्याचं समजते. तर 10% ही खरेदी नाही. त्याची अधिकृत आकडेवारी वेळोवेळी जाहीर होण्याची गरज आहे. रासायनिक खतांची लिंकिंग. शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक मुर्दंड. दक्षता घेण्याची गरज. तर कंपनीसह कृषी केंद्र संचालकांचा अधिक मार्जिन असलेल्या खते विक्रीवर भर.
बँकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते तर सरपंच परिषद अध्यक्षांचा आरोप। राळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती व इतर बँकाकडून गतवर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करून सुद्धा कर्ज वाटप बंद करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि बेंबळा कालवे संघर्षाच्या समितीचे अध्यक्ष सुधीर जावदे यांनी केला आहे। स्थायी गतीच्या निर्णयापूर्वी 67.49 कोटींचं वाटप तर जिल्हा बँक पुसद तालुक्यातील 8,289 शेतकरी सभासदांना मिळणार पीक कर्ज। पिकलेला कापसाला नाही भाव, मात्र बियाण्याच्या किमतीत मात्र वाढ। गेल्या 2 वर्षापासून कापसाचे भाव सातत्याने कमी होत आहेत, तर कधीतरी दर चांगला मिळेल या अपेक्षेने शेतकरी कापूस साठवून ठेवतात। पिकवलेल्या कापसाचे दर कमी होत असले तरी बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या कापसाचे बियाणे दर मात्र सातत्याने वाढत आहेत। तर कापसाचे भाव 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल आहेत, तर बियाण्याच्या पाकिटाची किंमत 864 रुपयावर गेली आहेत। तर बियाण्याच्या पाकिटामागे 2023 मध्ये 43 आणि यंदा 11 रुपयांची वाढ करण्यात आली। बियाणे खते खरेदी करताना काळजी घ्या, तर जामनेर बियाणे देण्यास टाळाटाळ केल्यास संपर्क करा। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी पुनर्गठन केल्यास व्याजातून सूट मिळणार, तर 0% व्याज आकारणी होणार। शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास सदर पीक कर्जाची परतफेड 30 जून पूर्वी करणे आवश्यक आहे। तर 30 जून पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून 0% व्याज लागणार आहे। तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही 0% व्याजाने आकारणी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही। पीक कर्ज घेतल्याने 0% व्याजदर, सिबिल स्कोअर आदी फायदे आहेत। 1,67,000 शेतकऱ्यांना आज मिळाले 2,000चा हप्ता। पीएम किसानचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला। वाशिम तालुक्यातील आज 18 जून रोजी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। जिल्ह्यातील 1,67,000 शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये मिळतात। एका आर्थिक वर्षातील एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर तर मार्च अशा 4 महिन्याच्या कालावधीत प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता थेट खात्यामध्ये वर्ग केला जातो। शेतकऱ्यांना यंदाही 1 रुपयात पीक विमा भरण्याचं कृषी मंत्र्यांचं आव्हान। कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस बाजारभाव 7,455 रुपये प्रति क्विंटल भावने विकला, तर सर्वसाधारण भाव 7,250 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचे बाजारभाव पाहायला मिळाले। भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ, तर शेतीमालाच्या नुकसानीने आवक घटली। मागील महिन्यातील पावसाचा परिणाम, कडधान्य मात्र स्थिर। कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा इथे कांद्याचा बाजारभाव 4,110 रुपये प्रति क्विंटल भावाने विकला, तर सर्वसाधारण 2,800 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले। अतिवृष्टीची नुकसान भरपाई सर्वच शेतकऱ्यांना द्यावी, पालकमंत्र्याकडे शिशुपाल पटले यांची मागणी। भंडारा येथील शासनाने सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासाठी किसान मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेशाचे सरचिटणीस माजी खासदार शिशुपाल पटले यांनी बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन घेतली। गेल्या 2 महिन्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांचे 98% नुकसान झाले, तर आठवड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक हेक्टर भात शेती भुईसपाट झाली असून त्यांच्या खर्चही काढणे कठीण झाले आहेत। तुमसर महारडी तालुक्यातील जास्त फटका बसलेला आहे, तर जिल्हाधिकारी भंडारा यांनी आपल्या स्तरावरून काढलेल्या आदेशानुसार कर्मचारी शेतात जाऊन पंचनामा केला, परंतु नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तसे आदेश असूनही दिलेला नाही। तर मागील महिन्यामध्ये झालेला वादळी पाऊस व
गारपिटामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, आंबा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी पटले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे केली होती.